आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, या देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था भंगारवाल्यापेक्षा वाईट झाली आहे। जिथं भंगार 20 ते 25 रुपये किलोने विकलं जातं, जिथं गाई म्हशींचं शेण 3 रुपये किलोने विकलं जातं, जिथं हवा विकली जाते, जिथं पाणी विकलं जातं, जिथं शिक्षण विकलं जातं, आजार विकले जातात, एवढंच काय, ज्या देशात मृत्यू विकला जातो त्या कृषी प्रधान देशात एका शेतकऱ्याचा कांदा मात्र आज फुकट जातोय। त्याच्या घामावर हा देश जगतोय, त्याच्या घामावर हा देश उभा आहे, त्या शेतकऱ्याचा माल मात्र कवडी मुलानं फेकला जातोय। फुकटी नाही, पदरचे पैसे देऊन कांदा विकण्याची वेळ या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। संभाजीनगरच्या त्या शेतकऱ्याची व्यथा सांगतो। 12 क्विंटल कांदा विकला बिचाऱ्यानं आणि हातात काय आलं तर शून्य। उलट खिशातून 1 रुपया द्यावा लागला। नाशिकला कांद्याचा भाव किती आहे माहितीये? 50 पैसे ते 1 रुपया किलो। काही कांद्यांना तर बोली लावायला व्यापारी तयार नाहीयेत, फुकट सुद्धा कोणी घ्यायला तयार नाहीये। आजकाल भिकाऱ्याला कोणी 50 पैसे आणि 1 रुपया दिला ना, तो भिकारी सुद्धा फेकून देतो। 50 पैशात लहान पोराचं च्युइंगम येत नाही। तिथं शेतकऱ्याच्या रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या मालाची ही किंमत आहे? ही क्रूर चेष्टा नाही तर काय? ज्या शेतकऱ्यानं रात्र रात्र जागून पाणी दिलं असेल, थंडीत तो बिचारा कुडकुडला असेल, घामाच्या धारा त्याच्या वाहिल्या असतील, कशासाठी? पोराबाळांच्या तोंडात सुखाचा घास जावा म्हणून ना। पण आज हातात फक्त कागदाची जर फाटकी पट्टी असेल, त्यानं लेकराला कसं जगवायचं? का शेतकऱ्यांना पोट नाही का हो? त्यांच्या लेकरांना भूक लागत नाही का? की त्यांच्या लेकरांसाठी शिक्षण नाही, शाळा नाही? गॅस महागला, सगळं महागलं। ज्यांचा गॅसशी कवडीचा संबंध नाही ना, अशांनी सुद्धा भाव वाढवून घेतले। पण एकटा शेतकरी असा आहे त्याच्या मालाचे भाव मात्र मातीत मिसळले। कांद्याचे भाव 2 रुपयाने वाढले की शहरातले लोक ओरडायला लागतात। सरकार धावत येतं, पडायची भीती, मग भाव पाडायला येतात, समित्या बसतात, धोरणं ठरतात। पण आज जेव्हा शेतकरी मरणपंथाला लागलाय, तेव्हा कुठे गेली ही धोरणं आणि कुठे गेला समित्यांचा सगळा फार्स? हा सवाल आज शेतकरी विचारतोय। कांदा पट्ट्यात कोणी नेता येणार असतील ना, तर आधी शेतकऱ्यांना नजर कैदेत ठेवलं जातं, पण तो मरताना मात्र त्याच्यावर कुणाची नजर जात नाही। याला काय म्हणायचं? बळीराजा बळीराजा म्हणून शेतकऱ्याचाच बळी दिला जातोय का? कांदा कापताना लेकरांच्या डोळ्यात पाणी येतं, पण आज तोच कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात रक्ताचं पाणी आणतं। पण हे बघायला सुद्धा कोणाला वेळ नाहीये। मग कसला कृषी प्रधान देश? हा सवाल या देशातला बळीराजा विचारतोय। आजच्या या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये या प्रश्नाकडे बोलण्याची, प्रतिक्रिया देण्याची सत्ताधाऱ्यांची सोडा विरोधकांची सुद्धा तयारी नाहीये। एक मोर्चा निघाला का सांगा या महाराष्ट्रामध्ये? या शेतकऱ्यांचा कैवार घेऊन पण काही मूलभूत सवाल आहेत, माध्यम म्हणून ते विचारणं, उपस्थित करणं, सरकारपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे। आज सवाल घेऊन आलो, बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय। फुकट कांदा शेतकऱ्यांची ही क्रूर चेष्टा नाहीये का? बोली सुद्धा लावली जाऊ नये इतकं मोल त्याचं कमी झालं का? सरकारची धोरणं नेमकी कोणासाठी आहेत? शेतकरी मरत असताना त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं, धोरण आखावं, हे काम नाहीये का? मग त्यांच्यासाठी धोरणं कोण आखणार? भाव वाढले की धावत येणारी यंत्रणा आता कुठे गेली? भाव पडल्यावर सुद्धा त्याच वेगानं, त्याच तत्परतेनं का येत नाही? हा शेतकऱ्यांचा सवाल आहे। शेतकऱ्यांना भावाची कायदेशीर हमी आजही आम्ही का देऊ शकत नाहीये? मग शेतकऱ्यांनी पिकवणं सोडून दिलं तर चालणार आहे का? फुकट कांदा बाजार व्यवस्थेचं अपयश नाहीये का? कारण ही बाजार व्यवस्था नेमकी कुणासाठी आणि कशासाठी बनलेली आहे? हा शेतकऱ्यांचा सवाल आज आहे। सवाल आहे शेतकऱ्यांच्या कष्टाचं
इथं काहीच मोल नाहीये का? 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये आणि 3 रुपये, 10 रुपयामध्ये चहा येणं बंद झालं आज. आणि बळीराजाचा गौरव हा फक्त भाषणापुरताच मर्यादित राहिलेला आहे का? निवडणुका आल्या की भाषणांमध्ये छाती ठोकपणे बोलणं, बेंबीच्या देठापासून आम्ही तुमचे आहोत म्हणून सांगणं, तेवढ्यापुरताच हा शेतकरी गौरव करण्यासाठी राहिलाय का? बाकी इतर वेळी कुठं गेला हा सवाल आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आहेत. तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत. सर स्वागत आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आहेत. सर तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती म्हणजे भारत दिघोळे यांच्यापासून. ती याच्यासाठी मला समजून घ्यायचं आहे, जोपर्यंत बातम्यांमध्ये हे येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची अवस्था काय आहे, त्याचं दुखणं काय आहे, हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाही, कदाचित सरकारपर्यंतही पोहोचत नसेल. आपण आशा करूया आज सरकारमधले काही मंत्री, काही लोक हे बघत असतील, किमान इथून तरी ते जावं. म्हणून सांगा काय आहे आज कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था. मी म्हणालो भंगारवाल्यापेक्षा सुद्धा वाईट आहे. हे खरं आहे की खोटं आहे? सर म्यूट आहात आपण म्यूट आहात. नमस्कार विलासराव, आपलं निश्चितच अभिनंदन न्यूज 18चं नेटवर्कचं की आता जो काही महाराष्ट्रातील कांद्याचा जो काही प्रश्न निर्माण झाला आहे, हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला मागील काही घडामोडी बघणं गरजेचं आहे. 2023 मध्ये संपूर्ण कांदा 7 ते 8 महिने सुरुवातीला कवडीमोल दराने विकला जात होता. अशा वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठे मोठे आंदोलनं केली आणि त्या माध्यमातून तत्कालीन ते महायुतीचं सरकार होतं, त्यांनी साधारणतः 350 रुपये प्रति क्विंटल आणि 200 क्विंटल एका शेतकऱ्याला अशा पद्धतीने साधारणतः 800-850 कोटीचं अनुदान दिलं. पण त्यात सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही आणि त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यापासून कांद्याचे दरवाढ सुरू झाली थोडीशी आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेतरी भाव मिळायला लागला. केंद्र सरकारने ऑगस्ट 2023 ला कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केलं. पुढे जाऊन 28 ऑक्टोबरला कांद्यावर $850 किमान निर्यात मूल्य लागू केलं आणि त्यानंतर 7 डिसेंबर 2023 ला संपूर्ण कांदा निर्यात बंदी केली. कारण त्याच्या पुढील वर्षी 2024 मध्ये लोकसभाच्या निवडणुका होत्या. ज्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदीच्या 1 दिवस आधीपर्यंत 3,000, 3,500, 4,000 रुपये प्रति क्विंटल हा प्रतवारीनुसार जात होता, त्या शेतकऱ्यांचा कांदा त्या निर्यात बंदीच्या नंतर पुढच्या 15 आठवड्यामध्ये 1,000 ते 800 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चयकी दरावर येऊन तो विक्री व्हायला लागला बाजार समित्यांमध्ये. मग एका निर्यात बंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं एका शेतकऱ्याचं किमान 5 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि तेव्हापासून निर्यात बंदी केल्याच्या त्या निर्णयापासून मग 2024-2000 संपूर्ण 25 वर्ष आणि आता 2026 हा मे महिना उजाडला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला सरकारच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे हे कवडीमोल मातीमोल दर मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना त्यांचा मागच्या झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ते नव्या जोमाने पुन्हा कांदा पिकवतात. अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, याच्यावर मात करून तो कांदा पिकवतात. परंतु सरकार भाव वाढले की अर्ध्या रात्री येणार, निर्यात बंदी करणार, निर्यातीवर विविध बंधनं घालणार. पण भाव पडल्यानंतर सरकार 6-6 महिने वर्षे शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कुठल्या प्रकारे प्रामाणिकपणे बघत नाही, प्रयत्न करत नाही. विदेशामध्ये कांदा चांगल्या पद्धतीने निर्यात होण्यासाठी काम होत नाही. भाषणात मात्र आणि निवडणुकांच्या माध्यमातून मात्र शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिले जातात. प्रत्यक्ष कृतीमध्ये सरकार दुर्दैवाने म्हणावं लागेल, राज्यात महायुतीचं सरकार आहे स्पष्ट बहुमताचं. केंद्रात आता ही 3री टर्म आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची. पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय वाईट दिवस, आर्थिकदृष्ट्या एकदम नुकसानीत टाकण्याचं काम या विद्यमान सरकारकडून होत आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल की आता कांद्याच्याच प्रश्नावरती 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे काही खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहे, त्याच्यामध्ये शरद पवार गटाचे आणि राष्ट्रवादीचे, त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे, काँग्रेस पक्षाचे आणि अपक्ष एक असे 31 खासदार आहेत. आम्हाला शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या
अद्यापर्यंत 31 खासदार या कांदा प्रश्नावरती एकदाही लोकसभेमध्ये एकत्रितपणे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा आवाज उठवताना दिसलेले नाही. खासदार त्यांचे एक एक 2-2 मिनिटाचे व्हिडिओ काढतात. मतदारसंघात त्यांच्या समर्थकांमार्फत ते व्हायरल करतात. एवढीच कामगिरी करतात. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी आमची पिळवणूक केलेली आहे आणि विरोधक आमच्या शेतकऱ्यांच्या सोबत नाही. म्हणजे शेतकरी वाऱ्यावर सोडलेले आहे आणि याचा संताप शेतकऱ्यांमध्ये आहे. तुमचं काम तुम्ही काय सुरुवातीला आता विषय सांगताय का तुमचं काम काय झालं ना मतदान आता काय तुमच्याकडे द्यायचं आता 5 वर्षांत बघता येईल ना तुमचं एवढं काय रडायचं तुम्ही हा किती करायचं तुमच्यासाठी त्यांनी नाही किती करायचं हा मुद्दा तर केलंच काही नाही. जे काय केलं ते फक्त नुकसानच आमचं केलंय. आमचं सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ. आमच्या कांद्याला तुम्ही काही मदतही करू नका, अनुदान देऊ नका. आम्ही आमच्या पद्धतीने कांदा पिकू, कर्ज काढू, कर्ज फेडू. परंतु तुम्ही आमच्या कांद्याला जेव्हा जेव्हा चांगले दर मिळतील, विदेशात कांद्याला चांगली मागणी असेल, त्यावेळेस केंद्र सरकारने म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठलाही हस्तक्षेप करू नका. नाफेड NCCF ची बोगस कांदा खरेदी करू नका आणि अगदी आमच्या रास्त कांद्याला मागणी आहे चांगला दर तुमची द्या. सरकारी धोरणांमुळे आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली असं तुम्ही म्हणताय. जयदत्त होळकर आपल्या सोबत आहेत. जयदत्तजी, आज राज्यातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? बाजार समितीत तुम्ही आहात, तुमच्या डोळ्यात पाणी वगैरे काही येतं की नाही आणि ते पाणी सरकारपर्यंत पोहोचवता की नाही तुम्ही? नाही एकदम तुम्ही चांगला मुद्दा आणि योग्य वेळी हा विषय तुम्ही हाताशी घेतलेला आहे. अत्यंत वाईट परिस्थिती सध्या स्थानिक लेवलला आहे. लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बाजार समिती असेल, मोठ्या प्रमाणावर आवक कांद्याची या बाजार समित्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत असते. परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एकदम उद्भवलेली आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे माहिती आहे की कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही अनेक शो या ठिकाणी केलेले. सातत्याने शासनाचं ज्या पद्धतीने धोरण राहिलेलं आहे, दिवगळे साहेबांनी त्याच्यामध्ये विस्तृतपणे सांगितलं की खऱ्या अर्थानं जर कांद्या बाजार भावाला जर कोणी अडचण असेल तर ते केंद्र आणि राज्य शासन आहे. कोणत्या पक्षाचं का काय हे मी म्हणणार नाही, कारण कोणत्याही पक्षाचं धोरण तेच राहतात, त्याचं बदल होताना दिसत नाही. आजची जर परिस्थिती आपण जर बघितली तर शेजारी बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा आता आखाती देशामध्ये युद्धाचं कारण दिलं जातं. म्हणजे काही असलं की त्याचा कुठंतरी परिणाम हा केवळ फक्त शेतकऱ्यावर नेऊन सोडायचा, एकंदरच अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर आखाती देशांमध्ये जर माल पाठवायचा असेल तर 10 रुपये किलोचा कांदा आणि जो काही एक्सपोर्टचा खर्च आहे तो साधारणतः 50 ते 60 रुपये खर्च त्या कांद्याला येऊ राहिला. म्हणजे ते म्हणतात ना, चारण्याची कोंबडी मारण्याचं, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली. केंद्र शासनाने त्या निर्याती संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. बांगलादेशशी त्या ठिकाणी बोललं पाहिजे, श्रीलंकेशी त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. या संदर्भामध्ये कोणीही काही बोलायला तयार नाहीये. वारंवार शेतकरी सुद्धा आता आंदोलन करण्याच्या मनस्थितीत राहिलेले नाही, कारण की आंदोलन केल्यानंतर केवळ गुन्हे दाखल होतात, त्याच्यात कुठलेही निर्णय होत नाही. कुठलाही आजपर्यंत सकारात्मक निर्णय या शेतकरी आंदोलनामधून निघाला नाही. म्हणून शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नैराश्य पसरली. दिवगळे साहेबांना माहितीये की वारंवार शेतकऱ्यांना बोलवल्यावर सुद्धा शेतकरी आता संघटित होत नाहीये. परवा या ठिकाणी लासलगावमध्ये आंदोलन झालं, शेतकरी टाक्यांवर चढले, मोठं आंदोलन झालं, पण तरी त्याची दखल सुद्धा घ्यायला कोणी तयार नाही. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सर्वजण आपण निवडणुकांमध्ये व्यस्त आहोत. महानगरपालिकेच्या झाल्या का राज्याच्या झाल्या का कुठल्या तरी अजून दुसऱ्या निवडणुका चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्याकडे बघायला आज कोणालाही वेळ नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर वेळ नाहीये जावंदिया सर, की आता गरज नाहीये. सगळ्या जेवढ्या काही होत्या त्या निवडणुका सरलेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता बरेच दिवस काही निवडणुका नाही आहेत. त्यामुळे कुठल्याही बाजूनं जी धास्ती असते शेतकऱ्यांच्या नाराजीची किंवा ग्राहकांच्या नाराजीची, दोघंचही असण्याचं काय कारण नाही. म्हणून ही राजकीय उदासीनता आहे. आज जेव्हा शेतकरी तो सांगतो मला 1 रुपया द्यावा लागला, मिळायचं सोडून द्या, आज अशी परिस्थिती असताना सुद्धा आज पणन मंत्र्याचा एक बाईट नाही. मी शोधतोय 3 दिवसापासून कुठं आहेत ते. नाही, निवडणुका नाहीत किंवा निवडणुका झाल्यात, माझं असं मत आहे की आता सत्तारूढ पक्षाला शेतकऱ्याची गरजच नाहीये. निवडणुका असो किंवा नसो, त्यांचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे की शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरजच नाही निवडणूक जिंकण्याकरता. आता तुम्ही पाहा, पश्चिम बंगालची निवडणूक झाली आणि तिथे बटाट्याला भाव नव्हता, तरी निवडणुका जिंकल्या की नाही जिंकल्या? अहो 3 रुपये 4 रुपये किलो बटाटा नाही खपलाय. उत्तर प्रदेशमध्ये सगळे बटाट्याचे कोल्ड स्टोरेज पूर्णपणे भरलेले आहेत. काल मी नागपूरला चिल्लर मध्ये 15 रुपये किलो बटाटा आणलेला आहे. काय मिळाला असेल बटाटा उत्पादकांना भाव. म्हणून बडेजी
आता इतकी या राजकीय पक्षांना आत्मविश्वास झालेला आहे की 1500 रुपये लाडकी बहीण, 5 किलो फुकट धान्य, बिहारमध्ये 10,000 रुपये लाडकी बहिणीला, आपल्या आसाममध्ये 15,000 रुपये लाडकी बहिणीला, असं काहीतरी दिलं की निवडणुका जिंकता येतात. मग शेतीमालाच्या भावाचा प्रश्न राहिलाच कुठे? मला असं वाटतंय की शेतकरी हे शब्द समजून घेतलं पाहिजे. मी सतत सांगतो आहे की उत्पादन करा आणि मरा, हे आपल्या देशातलं धोरण सुरुवातीपासूनच होतं स्वतंत्र भारतामध्ये. ते सुद्धा आजच सुरू आहे असं नाही, ते सतत सुरू आहे. अहो 1980 मध्ये शेतकरी संघटनेनी अंतुले सरकार असताना 100 रुपये क्विंटल कांदा खरेदी करून घेतली सरकारकडनं. आज तो प्रश्न तसाच आहे. आजही नुसता कांदा नाही, कांद्याला तर मातीमोल भाव झालेला आहे, नाशवंत आहे म्हणून. पण आज हरभऱ्याला एमएसपी नाहीये, तुरीला एमएसपी नाही आहे, गव्हाला आतापर्यंत एमएसपी मिळत नव्हती. 2200-2100 रुपयाला गहू या देशातल्या शेतकऱ्यांनी यावर्षी विकलेला आहे. कापसाला हमी भाव नव्हता, सोयाबीनला हमी भाव नव्हता. आता गल्फमुळे कांद्याला भाव मिळत नाही, पण गल्फच्या वॉरमुळे, इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे सोयाबीन आणि कापसामध्ये तेजी आलेली आहे. सरकार काहीच करत नाही आहे. हो, ही तेजी काय सरकारमुळे नाही आली? म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी स्वतः अत्यंत नम्रपणे सांगतो, मी मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे की जर अमेरिका आणि युरोप आमच्या देशातले शेतीमालाचे भाव ठरणार असेल तर मग मोदी सरकारची गरजच काय आहे? मला काय वाटतंय, या सरकारने टॉप TOP, टोमॅटो, ओनियन, पोटॅटो ही घोषणा केलेली होती ना. मोदीजी असे शब्द खूप चांगले घोषणा करतात. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून, शेतकरी हितधिकारी मिळून विचारलं पाहिजे की टॉपचं काय झालं. कापूस उत्पादकांकरता 5F फॉर्म्युला, परवा तुम्ही तुमच्या याच्यावर बातमी दाखवलेली आहे की कापसाकरता असं धोरण जाहीर झालं. 5F, फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेस्ट. काय झालं त्याचं? अहो, अमेरिका, युरोप आपल्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या घोषणा करून नाही, त्यांना सरकारच्या तिजोरीतनं मदत करून देतं. मला असं वाटतंय की तुम्ही शेतकऱ्यांना जर उत्पादन वाढवायला सांगता टॉपच्या माध्यमातून, तर कांदा विकत घेण्याची तयारी सरकारने केली पाहिजे. किंवा आता जे सांगितलं आमच्या शेतकरी भावानी की त्या सरकारने 350 रुपये क्विंटल प्रमाणे आम्हाला मदत दिली होती, तशी मदत युद्ध पातळीवर या सगळ्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. उत्पादन केलं म्हणून गुन्हा केला नाही. तुम्ही जाहीर करून टाका, जाहिरात द्या कांदा पेरताना की यावर्षी कांदा पेरू नका म्हणून, आम्ही घेणार नाही, आम्ही काही बोलणार नाही ना. पण मला असं वाटतं की आमच्या देशात शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारची जागृती यांना काम करण्याची गरज नाही. इतका यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. त्याला अन्नदाता म्हणायचं, त्याला सांगायचं की MSP थी, MSP है, MSP रहेगी. पण त्याची कुठेही घोषणा नाही, कुठेही व्यवस्था नाही. आणि मी पुन्हा एकदा इथे सगळ्यांच्या याने सांगतो की MSP ची जबाबदारी ही सरकारची आहे. हे सगळ्या शेतकऱ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. MSPच्या ठरवण्याच्या पद्धतीबद्दल आपण मतभेद असेल त्याच्याबद्दल बोलूया, पण जी काही MSP सरकार जाहीर करतं ती देण्याची जबाबदारी सरकारची आहे, व्यापाऱ्यांची नाही. हे स्पष्टपणे सगळ्या शेतकऱ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. ज्याप्रमाणे शेतकरी संघटनेच्या मंचावर आम्ही म्हणायचो की शेतीमालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे, त्या एका सुरात बोलण्याची आता वेळ आलेली आहे. फ्री मार्केट, मुक्त अर्थव्यवस्था हे काही उपयोगाचे नाही आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी WTO ची 80-83 करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे सरकारचा हस्तक्षेप शेतकरी हिताचा असला पाहिजे, हे आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. अतिशय महत्वाचे तुम्ही मुद्दे मांडलात, तुमची उद्विग्नता सुद्धा त्याच्यातून कळली. राजकारण विरहित शेतकऱ्याच्या मला वाटतं भूमिकेतून तुम्ही जे बोललाय ते अतिशय महत्वाचं आहे. गणेश हाके आपल्या सोबत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी आता सांगितलं, आम्ही बघितलं, तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा भाव वाढतात तेव्हा धावत येणारी यंत्रणा या देशानं बघितली, शेतकऱ्यानं बघितली. पण जेव्हा भाव कोसळले तेव्हा यंत्रणा कुठे गायब झाली, हा सवाल आज राज्यातला शेतकरी विचारतोय. का हो,
या राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचं कष्टाचं मोल 1 रुपया सुद्धा मिळू नये? च्विंगम पेक्षा सुद्धा त्याचं मोल जे आहे त्याच्या कष्टाचं ते कमी व्हावं? का ही वेळ आली? कोण जबाबदार आहे याला? विलास, मला असं वाटतं की ज्या विषयावरती आपली आजची तुम्ही चर्चा ठेवलेली आहे त्या अनुषंगानं थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं ज्या पद्धतीनं म्हणजे आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतील, दिघोळे जे असतील आणि जावंदी असतील, यांनी ज्या पद्धतीचे म्हणजे चर्चेमध्ये संदर्भ दिले आणि गेल्या अनेक दिवसापासूनचे संदर्भ देत त्यांनी आज कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावरती हे केलं. पण आजची परिस्थिती का उद्भवलेली आहे, आज कांद्याला भाव का नाही आहेत, ही सगळ्या परिस्थितीचा थोडासा आपण काही थोडासा विचार केल्यानंतरच आपण या गोष्टींवरती आपण वस्तुस्थितीवरती आपण बोला. तुमचं काय म्हणणं आहे? ही परिस्थिती का आली? माझं ऐकून हे 2 गोष्टी सांगतो की बघा, हे शेवटी नैसर्गिक आपत्ती ही तर काही कोणी सरकार आणत नाही. ही शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे. कुठली नैसर्गिक आपत्ती? कुठली? की आपल्याकडे 3 प्रकारचा कांदा उत्पादित होतो. एक लाल कांदा जो खरीपात येतो, दुसरा रांगडा कांदा ज्याला आपण म्हणतो तो रब्बीत येतो, आणि उन्हाळी कांदा येतो. आज आपल्याकडे लाल कांदा किंवा रांगडा कांदा शिल्लक आहे का? नाही. उन्हाळी कांदा शिल्लक आहे आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाल्यामुळं आज त्याच्या भाव त्याचे म्हणजे घसरलेले आहेत. तर हे अशा पद्धतीचे एकदम आवक बाजारात का वाढलेली आहे? आणि जेव्हा हा न्याय म्हणजे नियम आहे असा आहे की मागणीप्रमाणे पुरवठा असेल तर त्याला बाजारामध्ये भाव असतो. पण जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा जेव्हा अधिक होतो तेव्हा निश्चितपणे याच नाही कुठल्याही मालाचे भाव हे म्हणजे घसरत असतात. हा एक म्हणजे पद्धत आहे, ते नैसर्गिक नियम आहे तो. आणि अशा वेळेला आज आपल्याकडे ज्या पद्धतीचा कांदा आलेला आहे तो उन्हाळी कांदा आहे. तो उन्हाळी कांदा आला आणि उन्हाळी कांदा आलेला आहे आणि उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे परवाजून नुकसान झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळं. कसं आहे की हा उन्हाळी कांदा हा साधारणतः 6 महिने टिकतो आणि त्यामुळे लोक साठवून ठेवून भाव येईल तेव्हा त्या पद्धतीने विकत असतात. आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या पावसामुळं कांदा खराब झालेला आहे आणि मग प्रत्येक शेतकऱ्याला आपला कांदा बाजारात बाबा आता राहणार नाही, टिकणार नाही, हा नासून जाईल आणि आपलं नुकसान होईल म्हणून सगळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी कांदा आणतायत. मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. आणि मी सांगितलं ना की जेव्हा अशा पद्धतीची आवक वाढते तेव्हा निश्चितपणे मागणी इतका जर म्हणजे पेक्षा जास्त पुरवठा झाला की परिस्थिती निर्माण होते. एक कारण झालं. एक सांगतो, ऐकून सगळ्यांचं आपण ऐकलं, माझं ऐकून घ्या. दुसरी गोष्ट ज्या संदर्भामध्ये सरकारवरती वारंवार आरोप केले जात होतात की निर्यातीच्या संदर्भामध्ये मागे 2-3 वर्षापूर्वीचा संदर्भ देऊन सांगितलं की निर्यात जेव्हा कांद्याला मोठा भाव यायला लागले तेव्हा निर्यात बंदी घातली, निर्यात बंद केली. पण तुम्हाला हे आठवतं का, जेव्हा हेही त्यांनी सांगायला पाहिजे की जेव्हा कांद्याला भाव नव्हता तेव्हा कांद्याला या सरकारनं अनुदान पण दिलेलं आहे. क्विंटली 200 रुपये 350 रुपये प्रमाणे अनुदान पण दिलेलं आहे जेव्हा कांद्याचे भाव मिळत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं नाही की लाल कांदा रांगडा कांदा शिल्लकच नाही बाजारामध्ये. आज आहे तो उन्हाळी कांदा आहे आणि उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात जवळपास 50-60% कांदा हा रिजेक्शन ज्याला म्हणतो ना बाजारामध्ये, तो रिजेक्शन पद्धतीचा कांदा बाजारात आल्यामुळे त्याला भाव म्हणजे मोठ्या कधी 600 आहे 700 रुपयाने भाव केलाय आणि काही चांगल्या पद्धतीचा कांदा आहे तो 1,500 रुपयाप्रमाणे सुद्धा चाललेला आहे. माझ्या म्हणणं की हा एक मुद्दा झाला तुम्हाला की मागणी पेक्षा म्हणजे मोठा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दुसरं एक कारण असं आहे की ज्या पद्धतीचं सध्या इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध सुरू आहे, मुळात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात आपला कांदा कुठे जातो? आखाती देशात जात असतो. आणि आखाती देशामध्ये युद्ध सध्या सुरू असल्यामुळं संपूर्णपणे आपल्या देशातून निर्यात होणारा कांदा पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे बंदी असल्यामुळं हा कांदा आपल्या इथेच आहे. म्हणजे जो बाहेर जाऊन निर्यात होणारा कांदा विजय भाऊ येतो म्हणजे निर्यात बंद असल्यामुळे, ऐकून, निर्यात बंद असल्यामुळं तो आपल्या इथंच आहे. आणि इथं असल्यामुळं जो मोठ्या प्रमाणात साठवणूक असल्यामुळं आणि म्हणून आणि बरं हा जर आपला जर युद्ध परिस्थिती नसती आणि एखादीमध्ये कांदा जर गेला असता आपला तर निश्चितपणे कांद्याला भावही आले असते. आजची परिस्थिती आहे आता युद्ध भारतानं नाही आणि सरकार नाही विलास समजून घ्या. घेतलं ना समजून, तुमची भूमिका कळली. नाही तुमची भूमिका कळली का? नैसर्गिक गारपीट झाली, नुकसान झालं पाऊस पडून कांद्याचं, हे सरकारनं आणलंय का? दादा तुमचं म्हणणं ऐकलं आणि तुमची भूमिका कळली.
काही उपप्रश्न आहेत, मी विचारतो. आता मान्यवर पाहुण्यांना सगळ्यांना बोलायचं आहे. पहिल्यांदा तर जास्त उत्पादन होणं ही नैसर्गिक आपत्ती आहे हे देशाला पहिल्यांदा कळलं, असं म्हणूया. दुसरं नाही, बिलकुल महत्वाचं मी गोष्ट, असं म्हटलं नाही. हा बरं ठीक आहे, नाही नैसर्गिक नाही मी असं म्हटलेलं नाहीये. मी एवढंच म्हटलं तुम्हाला की मोठ्या प्रमाणात म्हणजे कांदा नेहमीप्रमाणे उत्पादित झालेला आहे, पण नैसर्गिक आपत्तीमुळे गारपिटीमुळे कांदा खराब झालाय. आणि कांदा खराब झाल्यामुळं जो कांदा दरवर्षी उन्हाळी कांदा आलेला कांदा लोक म्हणजे 6 महिन्यापर्यंत ठेवून ठीक आहे दादा, कांदा चाळीमध्ये ठेवून बरं ठीक आहे, आणि मग ठीक आहे. त्याला 3-4 बरं भाव आले मला की ते सांगा, विकायला काढायचे, तुम्ही ते युद्धाचं विकायचे. कारण सांगितलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आधी काय केलं सांगितलं. संकट येतं, मुद्दा असा आहे, कुठलंही संकट जेव्हा येतं शेतकऱ्यांवरती, तेव्हा त्या संकटामध्ये जाऊन मदत करण्याची जबाबदारी कुणाची आहे? एक सरकारचे आहे आणि सरकार मग प्रश्न तोच आहे, जेव्हा भाव वाढतात तेव्हा धावत येणारी यंत्रणा आज कुठे गायब आहे, हा माझा सवाल होता. त्याचं उत्तर तुम्ही सीतापेने टाळलं. दुसरं, जर तुम्ही म्हणताय सरकारची जबाबदारी आहे, मग सरकार कुठे आहे? मी तुम्हाला हीच परिस्थिती सांगितली की सरकार जेव्हा मागची मी तुम्हाला उदाहरणं दिली मुद्दाम, याच आमच्या सरकारने, केंद्रातल्या सरकारनं जेव्हा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता, आपण सगळ्यांनी विनंती केली तेव्हा निर्यात बंदी मला माघार घेतली. निवडणूक होती म्हणून तेव्हा मदत केली, आता निवडणुका नाहीत म्हणून कोणी बघायला तयार नाही. निवडणुकीचा संदर्भ नाही बघा मध्यंतरी आता मला सांगा 23-24च्या मध्ये दरम्यान तेव्हा काही निवडणुका नव्हत्या विलास. आमचं सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांच्याकडे जाऊन कांद्याच्या संदर्भातला हा प्रश्न मांडून त्यावेळेला ती निर्यात बंदी उठवण्यात आली, तुम्हाला सांगतो. आणि निर्यातीला आणि कांद्याचा भाव जवांदिया साहेब हे निश्चित करणार, दुसरं कोणी करणार नाही. तुम्ही माझं म्हणणं की तुम्ही तुमच्या बोलण्याने बघा चर्चा करणारी, सरकारला दोष देण्याने मला सांगतो शेतकऱ्यांची परिस्थिती किंवा शेतकऱ्यांना भाव मिळणार नाहीये. शेवटी सरकारच करणार आहे. तरी सांगा, चर्चा करणारे मिळणार नाही, काय केल्यावर मिळेल सांगा? ते साष्टांग दंडवत घालतील सगळे शेतकरी. पण जेव्हा विलास जेव्हा अशी शेतकऱ्यांच्या वरती आपत्ती आलेली आहे, तेव्हा महाराष्ट्रातल्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारनं धावत जाऊन, तुम्ही जो शब्द वापरता, धावत जाऊन या शेतकऱ्यांना मदत केली आहे. आपल्याकडे धावत येऊन मदत करावी म्हणून कार्यक्रम आहे, धावत येऊन मदत करावी म्हणून आपण बोलतोय, भांडतोय. जावंदिया सर, ठीक आहे, हा जावंदिया सरांना बोलू द्या आता जावंदिया सरांना तुम्हाला मुद्दाम देतो. 32,000 कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना देणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं स्वातंत्र्याच्या नंतरचं पहिलं सरकार आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करू शकतं. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धन्यवाद त्याच्याबद्दल. फक्त एवढं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा जेव्हा दिलं त्याचं कौतुक आपण करणार, जेव्हा दिलं तेव्हा केलंय आणि दिलखुलासपणे केलंय. पण आज जेव्हा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा सांगावं लागेल तो अडचणीत आहे आणि काय अडचणीत आहे. विजय भाऊ प्लीज. नाही हे बघा, हाके साहेब जे सांगतात की नाही, सगळ्यात पहिले तर त्यांनी काय म्हटलं, उन्हाळी कांदा. मग आता उन्हाळी कांदा हा 6 महिने ठेवला जातो. हा कांदा पावसाळ्यात सगळेजण खातात. याच्याकरता सरकारची योजना आहे चाळींची, आहे की नाही? यातला जो चांगला कांदा आहे तो चांगल्या भावाने सरकार काय विकत घेत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणता की पावसाने खराब झाला, मग पावसाने खराब झाला जसा हा सरकारचा दोष नाही, तो काय शेतकऱ्यांचा दोष आहे का? मग त्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याची जबाबदारी सरकार ताबडतोब का नाही स्वीकारत? मला हे समजत नाहीये. अहो तुम्ही ट्रम्प साहेबांचे दोस्त आहात. त्या ट्रम्प साहेबांनी चीनशी व्यापार युद्ध सुरू केलं तेव्हा त्यांनी $12 बिलियन एक्स्ट्रा सबसिडी, जी सबसिडी होती आधीची त्याच्या अधिक सबसिडी देण्याची घोषणा केलेली आहे. आमच्याकडे अशी घोषणा का होत नाही? तुम्ही आता उदाहरण देता 32,000 कोटीची मदत केली. आता MSP मिळत नाही म्हणून हरभरा उत्पादकांची, तुरी उत्पादकांची, कापूस उत्पादकांची किती लूट झाली हे तुमच्याच IAS अधिकाऱ्यांना सांगा ना हिशोब करायला. आणि आता 8,500 नाही 9,500 रुपये कापूस खपतोय, 6,200 रुपये सोयाबीन खपतोय. मोदीजींनी विधानसभेच्या निवडणुकीत 6,000 रुपयाला सोयाबीन विकत घेऊ ही गॅरंटी दिली होती की नव्हतीच दिली? ठाके साहेब तुम्ही सत्तेत आहात, वेळ मारून तुम्हाला नेता येते. आज मरणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता काय करणार आहात हे सांगा, ते करायला लावा. आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ.
बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवून या तृप्त नाही कोणी झाला. अहो मी आज नाही बोलत आहे, मी हे मनमोहन सिंगांच्या समोर बोललेलो आहे. याचा रेकॉर्ड तुम्हाला देतो. मी काय नुसतं मोदी सरकारला नावं ठेवत नाही. मी सरकारला नावं सरकार कुणाचंही असो नाही जावंदिया सर भांडायचं कुणाला असतं जो देणार आहे त्याला भांडायचं असतं. जो मायबाप म्हणतात ना, मायबापाकडे मला सांगा, आपली मुलं कुणाकडे मागतात? आपली मुलं मागतात कुणाकडे? मायबापाकडे मागतात ना, कारण ती त्यांचं कर्तव्य आहे, जबाबदारी ती. तुमच्याकडे भांडतायत, हे आपलं घराणं मांडतायत, याचा अर्थ ते तुमच्यावर टीका करतायत असं नाहीये. नाही त्यांचं म्हणणं आम्ही संकटात आहोत, आम्हाला मदत करा. भारतजींचं म्हणणं ऐकून विलासजी, मी सध्या ही जी परिस्थिती आली त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. माझं म्हणणं असं की मला 3 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, दादा वस्तुस्थिती तुम्ही सांगून का बघा, उपाय सांगावा आम्हाला. ह्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा. आणि आता सुद्धा निश्चितपणे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी काय उभे राहिलेलं आहे आणि अजूनही आताही सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील. ठीक आहे. काय करणार दिघोळे साहेब, तुम्ही येतो. गणेशराव हाके ज्या पद्धतीने सांगत आहे की विद्यमान सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी आहे, हे सांगताय आता स्टुडिओमधून, ठीक आहे. पण आमचं म्हणणं आहे, गणेशराव हाके साहेबांच्या माध्यमातून आम्ही निरोप देतो, कारण आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रितसर पत्र लिहिलेलं आहे गेल्या 4 महिन्यापासून. आम्ही म्हणतोय, आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये आहे. देशात सर्वाधिक कांदा पिकवणारं राज्य महाराष्ट्र आहे. ही सरकारसाठी, राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या राज्यामध्ये देशाला पुरेल इतका कांदा पिकवण्याची क्षमता आहे. मग आपण या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही लासलगावमध्ये या, एक बैठक घ्या आणि त्यातून एक चांगला तोडगा काढा. 2014 असेल, 2019 असेल, या दोन्ही लोकसभांच्या निवडणुकांमध्ये 40 पेक्षा अधिक 48 पैकी ज्या महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आल्या महायुतीच्या किंवा भाजपा सरकारच्या, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मतदान नव्हतं का? मग त्याचा 2023 आणि त्याच्यानंतर झालेला जो काही शेतकऱ्यांचं नुकसान आहे, आर्थिक नुकसान, त्याच्या रागापोटी शेतकऱ्यांनी मतदान केलं नाही. मग त्याचा बदला तुम्ही घेताय का? म्हणून शेतकऱ्यांना भाव मिळू देत नाहीये का? असा आम्हाला प्रश्न विचारावा वाटतोय. होळकरजी, जयदत्त होळकर आपल्या सोबत आहेत. बघा, भारतीय जनता पार्टी कधीच अशा पद्धतीचं राजकारण करत नाही. भारतीय जनता पार्टी आतापर्यंत विकासाचंच राजकारण करेल. आता मला पश्चिम बंगालचा सुद्धा संदर्भ दिला. बटाट्याच्या संदर्भामध्ये मला जावंदिया साहेब बोलले की 3-4 रुपये किलोनं बटाटा विकत होता. मला सांगतो त्यावेळेला तिथे कुणाचं सरकार होतं जावंदिया साहेब? तुम्ही त्या सरकारबद्दल काय नाही? पश्चिम बंगालमध्ये ज्याला 3-4 रुपये बटाट्याचा भाव देणारं सरकार कुणाचं होतं? ममता बॅनर्जी सरकार होतं. त्याच्याबद्दल बोला ना साहेब. आता सरकार आमच्या तुम्ही काय करतात? हे बघा, मी तुम्हाला तेच बोलून सांगतो. माझं म्हणणं की दुसऱ्या सरकारची दूषण देऊ नका. भारतीय जनता पार्टीचं सरकार बटाट्याला 4 रुपये देणारं सरकार जनतेनं घालवलंय, हे त्याच्यातला मुद्दा हा आहे. हा, त्यामुळे त्यांनी जावंदिया साहेबांनी तो रेफरन्स दिला म्हणून मी मुद्दा मी वेगळा रेफरन्स देतो. तुम्ही बटाटेवाल्याला सिरियसली घेता, कांदेवाल्याला घेत नाही का? जयदत्त होळकरजी, ह्याच गेल्या काही दिवसापासून आपण एक चर्चा सातत्याने ऐकतो. पाशा पटेलांचं समिती नेमली, त्यांच्या अंतर्गत, आणि कांद्याचं धोरण आणणार असं सांगितलं. मी त्यांना भेटलं की ती पहिल्यांदा विचारतो, ते कांद्याच्या धोरणाचं काय झालं तुमचं? तर चालू आहे म्हणतात ते. आता हे काय, हे धोरण येणं खूप गरजेचं आहे का? तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला काय सांगाल? नाही, आमची एकच विनंती आहे शासनाला. आम्हाला काही पक्षवारी काही कोणावर आरोप प्रत्यारोप करायचा नाही, परंतु एक शेतकरी म्हणून एक सर्वसामान्य शेतकऱ्याला काय अपेक्षित आहे की आमचा कांदा पिकवायला आम्हाला 15 रुपये खर्च आलेला आहे. तो खर्च निघून आम्हाला त्याच्यावर काय 10, 5, 10 काय शासनाला जी रक्कम वाटते, योग्य वाटते, की त्याचा पूर्ण वर्षाचा तो खर्च त्या ठिकाणी कुटुंबाचा भागू शकेल, अशी काहीतरी एक रक्कम फिक्स केली पाहिजे. आणि तेवढ्या रकमेच्या खाली जर बाजारभाव आले तर त्या शेतकऱ्याच्या थेट खात्यावर ते अनुदान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आम्हाला काही 5-10 हजार क्विंटलचे बाजारभाव मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा नाही, परंतु एक माफक दर त्या शेतकऱ्याला सातत्याने मिळाला पाहिजे, एवढी त्या शेतकऱ्याची मागणी आहे. आम्ही काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहोत किंवा काँग्रेस समर्थक आहोत असं काही नाही, परंतु आम्ही
लासलगाव मध्ये असताना दैनंदिन कारभारामध्ये शेतकरी भेटत असताना अत्यंत वाईट परिस्थिती आहे साहेब. हो मी आता तुम्ही बीजेपीचे प्रवक्ते आहात, तुमच्याशी अहो, बोलण्यात ते जिंकू आम्ही शकणार बीजेपीचे नाही प्रवक्ते कदाचित. बीजेपीचे नंतर आहेत, आधी ते शेतकरी आहेत. नाही आहे, ते मला पण माहित आता ते आहे बोलताना प्रवक्ते मला म्हणून माहित बोलत आहे मला असतील. माहित आहे त्यांचं शेतीवर प्रेम आहे. त्याच्यामुळे शेतीत कदाचित बोलण्यात आम्ही गणेश तुमच्याशी दादा जिंकू गणेश शकणार दादा नाही. खरं सांगा, तुम्हाला किती वेळा वाटलं नको रे बाबा शेती म्हणून, शेती नको असं किती वेळा वाटलं सांगा तुम्हाला? आणि रोज किती शेतकरी भेटतात आणि काय म्हणतात ते पण सांगा एकदा. ठीक आहे, सरकारची बाजू मांडणं तुमचं काम आहे, पण तरीही म्हणून आमची शेतकरी विनंती म्हणून मला एकच आहे सांगा. बडे साहेब, हम्म. की शासनाने आता वेगवेगळे जे मोठमोठे आकडे येतात, 32 लाख 1000 कोटी दिले आणि एवढे शहरामध्ये शेतकऱ्यांबद्दल प्रचंड मोठा गैरसमज निर्माण होतो की शेतकऱ्यांना खूप काही दिलं जातंय आणि विनाकारण या शेतकऱ्याला एवढ्या फॅसिलिटी कशाला द्यायचा असा समज निर्माण होतोय. म्हणून आमची केंद्राला विनंती आहे की विनाकारणच्या जाहिराती नकोय, विनाकारणच्या त्या आकडे सुद्धा त्या नकोय. योजनांमधले आमची ते एकच खराब सारखे मागणी आहे लोक खाऊन चालले हे कळतंय ना महाराष्ट्राला. की तुम्ही आम्हाला हमी भाव ठरवून द्या. हा. विनाकारण नापेड सारख्या एजन्सी या बाजार समित्यांमध्ये मधून कांदा खरेदी करणार, 1000 रुपयाचा कांदा खरेदी करणार, तिकडे तो केंद्र शासनाला किंवा ग्राहकांना काय मिळणार का नाही मिळणार, त्याच्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मागील 2-5 वर्षामध्ये झालेला आहे. ते पैसे कुठे गेले, काय गेले, कोणालाही समजलं नाही. पुढच्या 4 महिन्यांनी बाजार भाव वाढू नये म्हणून केंद्र शासन आज कांदा खरेदी करून ठेवतंय, परंतु आज कांद्याचे बाजार भाव पडले म्हणून केंद्र शासन काहीच करायला तयार हा, नाहीये. मुद्दा हे हाच दुर्दैव आहे. आहे. दादा तुम्हाला भावना कळलेली आहे. मला वाटतं तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही पटकन समजून घेऊ शकता. तुम्ही सरकारपर्यंत हे पोहोचवणार आहात का? तातडीची युद्ध पातळीवर मदत पाहिजे शेतकऱ्याला. यस, निश्चितपणे मी आता जे आपले होळकर साहेब जे म्हणाले त्याप्रमाणे बरोबर आहे की जो कांद्याला किमान 1000 रुपयापेक्षा ज्याला कमी भाव मिळतो त्याला अनुदान देण्याची निश्चितपणे गरज आहे. आणि जो कांदा आता आजही बाजारामध्ये म्हणजे फक्त ज्याला आपण म्हणतो की म्हणजे ज्याला पावसामुळे खराब झालेला कांदा आहे त्याला 500-700 अशा रुपयाचा भाव बाजारात सुरू आहे. पण काही कांदा 1000, 1500, 2000 पर्यंत पण विकायला लागलेला आहे. बाबा 1000 रुपयापेक्षा कमी जर कांद्याला जर भाव असा कांदा जर विकला गेला असेल तर त्याला निश्चितपणे अनुदान सरकार देईल. आणि मला असं वाटतं की मी सुद्धा एक शेतकरी म्हणून म्हणा, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता जरी असलो तरी या शेतकऱ्यांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि मी निश्चितपणे सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भाची विनंती करेन आणि सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जसं मागच्या वेळेला 200 रुपये क्विंटल प्रमाणे, 350 रुपये क्विंटल प्रमाणे हे अनुदान दिलं होतं तशा स्वरूपाचं अनुदान देण्याच्या संदर्भात मी स्वतः सरकारकडे माझी म्हणजे शेतकरी म्हणून बाजू मांडेन. नक्की. आणि राग मानू नका दादा, कारण ह्या शेतकऱ्यांचं प्रेम आहे. शेतकऱ्यांनी मतदान केलंय, त्याचा अधिकार आहे. जेव्हा तो संकटात 100% असेल ना तेव्हा आमच्यासाठी धावून या म्हणणं. अधिकार निश्चितपणे तो आम्ही त्यामुळे अजिबात त्यांच्यामुळे आमचं सरकार आहे. बिलकुल भारतीय जनता पार्टी ती शेतकऱ्यांच्या प्रेमामुळेच भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. हे आम्ही कृतज्ञ नाही आहोत, आम्ही कधीच असं म्हणणार नाही आहोत. म्हणून सरकारच्याच सगळ्या गोष्टी त्याच्यात या महाराष्ट्रातला, देशातला शेतकरी अधिक संपन्न कसं होईल. गावंदिया साहेब अनेक वर्ष, गेली 50 वर्ष शेतकरी संघटनेत राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडतायत. पण आणि हे भांडण हक्काचं आहे, हे भांडण न्यायाचं आहे, हे भांडण पक्षीय नाहीये, हे भांडण हक्काचं आहे. आणि या शेतकऱ्याचा हक्क आहे या सरकारला भांडण्याचा, सरकारला जाब विचारण्याचा आणि सरकारकडे मागण्याचा सुद्धा. बघा, या सगळ्या अनुषंगानं राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय, आपण सवाल विचारला होता या निमित्तानं की कांदा फुकट विकणं शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 93% प्रेक्षक म्हणतायत होय ही क्रूर चेष्टा आहे, 60% नाही म्हणतायत. पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या घामाचं मोल त्याला मिळालं पाहिजे, ना की त्याच्या घामाचं, त्याच्या कष्टाची चेष्टा झाली पाहिजे. हा देश जर कृषी प्रधान आहे, हा देश जर शेतकऱ्यांच्या घामावर उभा आहे तर त्याचा सन्मान व्हायला हवा, हेही तितकंच खरं. भंगारवाल्यापेक्षा त्याची अवस्था बरी व्हावी ही अपेक्षा. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.